नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे नवीन प्रकारचे फूल बनवणार आहे. तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती 4 नंबरचे आहे. हा बेबी पिंक कलर घेतलेला आहे. हाही 4 नंबरचा आहे. 4 नंबरचा आहे. हा मी मोरपंखी कलर घेतलेला आहे. आणि हा सगळ्यात छोटे आपल्याला एक डिझाईन बनवायची, त्याच्याकडे चौकटचे, त्याच्याकरता मी हा 3 नंबरचा गुलाबी मोती घेतलेला आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता फूल बनवायला सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्यामध्ये 6 मोती ओवून मी त्याचा गोल तयार करून घेतलेला आहे. पहा, हा असा गोल मी इथे तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे आणि परत एक पांढरा मोती. असे 5 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. पहा, आणि ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली आहे त्याच मोत्यातनं आपल्याला परत त्याच दिशेने सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंटद्वारे करा. आता इथे आपण 3 पांढरे, एक रंगीत, एक पांढरा असे 5 मोती ओवून घेतले. आता पुढे आपल्याला 3 मोती ओवून ही डिझाईन पूर्ण करायची आहे. 3 पांढरे, एक रंगीत, आणि हा जो गोल केलेला आहे त्या गोलातला हा मोती, ह्याच्यातनं सुई अशी वरती बाहेर काढायची. धागा ओढून घ्यायचा आहे. परत आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो त्याच्या पुढचा एक मोती, अशी 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला. असं आपले गोल इथपर्यंत करायचे आहे. त्याच्याकरता परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेऊ. एक रंगीत मोती. तुम्ही कुठल्याही कलरमध्ये हे फूल बनवू शकतात. आता हा जो गोल केला त्याच्यातला हा पांढरा मोती, याच्यातनं सुई बाहेर काढायची. सुई बाहेर काढल्यानंतर परत आपण हा एक रंगीत मोती, त्याच्याजवळचा एक रंगीत मोती, 2 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. आता इथे परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. एक रंगीत मोती घ्यायचा आहे. 4 मोती आपल्याला ओवून घेतले धाग्यामध्ये. आणि हा जो गोल आहे त्याच्यातला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो त्याच्याजवळचा एक मोती, अशी 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. 4 गोल आपले इथे झालेले, 6 गोल बनवायचे आहे. आता आपला 5वा गोल इथे तयार होत आहे. त्याच्याकरता धाग्यामध्ये परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला हा रंगीत मोती, हा एक रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती, अशी 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपण 3 मोती आहेत, 1 2 3, हे 3 मोती आपले इथे आहेत. आता आपण काय करणार आहे, एक रंगीत मोती घेऊ आणि 2 पांढरे मोती, असे 3 मोती इकडे ओवून घ्यायचे आपल्याला. एक रंगीत, 2 पांढरे, आणि ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही आपली ह्या फुलाची पहिली स्टेप तयार झाली. इथे आपला हा षटकोनी आकार तयार झाला. पहा, 2 पांढरे, एक रंगीत, सॉरी माझ्याकडनं चुकीने मोती ओढले गेलेले आहे. 2 पांढरे आणि
एक रंगीत असे 3 मोती आपण ओवून घेतले. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. इथे आपला हा षटकोन आकार तयार झाला. आता आपल्याला पुढे अजून ह्याच्याभोवती एक मोठा षटकोन बनवायचा आहे. तो कसा बनवायचा पाहू. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि खाली ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्याच्याकरता ह्या तिघही पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढावी लागणार आहे. हे 2 पांढरे मोती आणि हा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढली. 1 2 3 1 2 3 असे 3 मोती इथे आपले येतात. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. इथे आता आपल्याला काय करायचं, एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक रंगीत मोती घ्यायचा आहे, परत 2 पांढरे मोती घ्यायचे आहे आणि एक रंगीत मोती घ्यायचा आहे. असे 5 मोती आपण धाग्यात ओवले. एक पांढरा, एक रंगीत, 2 पांढरे, एक रंगीत आणि ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला बाहेर काढायची आहे त्याच दिशेने. तर ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊ. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि आता परत त्याच्या पुढचा हा एक मोती, हा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला एक रंगीत आणि 2 पांढरे मोती ओवायचे. 1 2 3. आता इथे 2 पांढरे मोती आपण ओवून घेऊ आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता पहा, आता हा एक रंगीत मोती, हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढायची. आता इथे पहा, हा एक पांढरा मोती, हा एक रंगीत मोती. तर आता इथे आपण 4 पांढरे मोती, एक पांढरा मोती, एक रंगीत मोती, 4 मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहे. आता हे मोती आपल्याला इथपर्यंत असे ओवून घ्यायचे आहे आणि हा षटकोन इथे बनवायचा आहे. पहा, एक पांढरा, एक रंगीत, 2 पांढरे असे 4 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही इथे आपली गोलाची डिझाईन तयार झाली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपण हा एक पांढरा मोती, हा रंगीत मोती, हा पांढरा मोती अशी 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. तर आता इथे करताना काय करायचं, आपल्याला एक 4 मोत्यांचा गोल करायचा आहे, एक 3 मोत्यांचा, म्हणजे इथे 6 मोत्यांचा गोल होतो. इथे 3 मोती होऊन इथे एक पांढरा, एक रंगीत, 2 पांढरे असे 4 मोती होऊन ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. इथे 1 2 3 एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा मोती. तिथे आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मोती अशी इथपर्यंत ही डिझाईन आपल्याला करायची आहे. हे पहा, ही अशी आपली डिझाईन. 1 रंगीत, 2 पांढरे मोती ओले, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू, ह्याही मोत्यातनं. आता इथे पहा, मगाशी तुम्हाला मी सांगितलं की आता हा एक पांढरा आणि हा एक रंगीत मोती इथे आहे. तर ते इथे आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे, 4 मोती ओवून घ्यायचे आहे. ते एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मोती घ्यायचे. असे 4 मोती आपण ओवून घेतले. एकदा 4 मोती आणि एकदा 3 मोती आणि ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी ही डिझाईन आपल्याला इथपर्यंत करायची आहे. पहा, इथपर्यंत माझी ही डिझाईन झालेली आहे. आता मी ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. हा पांढरा, हा रंगीत, हा पांढरा आणि हा रंगीत असे मी ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपले हे 4 मोती आहे. पहा, 1 2 3 4 6चा गोल करायचा. आता आपण इथे 2 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 2 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई वरती बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली. हा आपला दुसरा षटकोन इथे तयार झाला. पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याला हे जे हा षटकोन केलेला आहे ह्याच्याभोवती आता आपल्याला
खालच्या मोत्यातून सुई काढायची आहे, मधला पांढरा मोती ह्याच्यातून. हे पहा, आता मी तुम्हाला खालची एक स्टेप दाखवते ती कशी करायची. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला हे जे कोणे कोणे झालेले आहे षटकोनाचे, इथे आपल्याला 4-4 पांढरे मोती येऊन चौकट डिझाईन बनवायची आहे. तर आता आपण ह्या इथून ह्या पांढऱ्या मोत्यातनं, ह्या रंगीत मोत्यातनं आणि ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. असे 6 चौकोन आपल्याला इथे आता बनवायचे आहे. आता इथे मी 4 पांढरे मोती ओवून घेते पहा. हे 4 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर हा जो अलीकडचा रंगीत मोती ह्याच्यातून आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, ह्या 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आणि नंतर हे ज्या 4 मोती ओवले त्याच्यातल्या ह्या मधल्या मोत्यातनं सुई आपण परत बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. त्याच्याकरता मी हा 3 नंबरचा गुलाबी मोती घेतला आहे छोटा. हे 3 मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्या ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता आपल्याला ह्या कोपऱ्याला यायचं आहे. त्याच्याकरता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते पहा. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपण सलग हे 4 पांढरे मोती आहे ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढली 4 मोत्यांमधनं आणि परत हा एक रंगीत मोती आणि हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि नंतर हा एक रंगीत मोती आणि हा पांढरा मोती अशी 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा. आणि परत आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढू. मधल्या पांढऱ्या मोत्यात सुई आणायची आपल्याला. ही अशी सुई आपण मधल्या पांढऱ्या मोत्यातनं काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत इथे आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे. तुम्हाला डिझाईन आवडली तर मला कॉमेंटद्वारे कळवा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ज्याच्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. इथे आपली दुसरी चौकट डिझाईन तयार झाली. आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे 2 कोण झाले आपले इथे तयार. आता आपल्याला ह्या कोणाला यायचं आहे. तर आता आपण ह्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. तुम्हाला एकदम सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढता येत नसेल तुम्ही 2-2 मोत्यातनं सुई बाहेर काढली तरी चालेल. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आणि हा एक पांढरा मोती, हा रंगीत मोती, हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोत्यांचं हा रंगीत मोती आणि हा पांढरा मोती ह्या 2 मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची. हा धागा ओढून घेतला. आता परत आपण ह्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. त्याच्याकरता ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे फूल तुम्ही करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा तुम्हाला जमले की नाही.
ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई अशी परत बाहेर काढायची. इथे आपली ही तिसरी चौकट तयार झाली पहा. आणि आता आपल्याला ह्या कोण्याला यायचं आहे. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढते पहा. आता आपल्याला इथे सुई बाहेर काढायची आहे. त्याच्याकरता हा एक रंगीत मोती, हा पांढरा मोती, सलगचे 4 पांढरे मोती अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि नंतर हा एक रंगीत मोती आणि त्याच्याजवळचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे. हे पहा, ही अशी सुई ह्या 2 मोत्यांमधनं बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे. आता आपले 2 कोण बाकी राहिलेले षटकोन पूर्ण करण्याचे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि हा अलीकडचा एक रंगीत मोती आणि हा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आता आपल्याला ह्या मधल्या मोत्यात सुई बाहेर काढायची. त्याच्याकरता आपण काय करणार आहे, तर हे 2 पांढरे मोती आणि त्याच्याजवळचा एक मधला मोती अशी सुई बाहेर काढायची. आणि इथे परत आपण 3 मोती रंगीत धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती अशी सुई बाहेर काढली. ही इथे आपली चौथी चौकट तयार झाली ह्या डिझाईनमधली. आता आपल्याला ह्या कोपऱ्याला यायचं आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढायची आहे. सुई फिरवून घेतलेली आहे. आता ह्या कोपऱ्याला आपल्याला सुई बाहेर काढायची. तर हा पांढरा मोती, त्याच्यानंतरचा हा पांढरा मोती, हे पहा 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे 2 पांढरे मोती आणि नंतर हा एक रंगीत मोती आणि त्याच्याजवळचा हा पांढरा मोती अशी आपण 6 मोत्यातनं सुई बाहेर काढतोय. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत इथे आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपलं हे फूल इथे तयार होत आलेलं आहे. परत हा अलीकडचा रंगीत मोती आणि हा पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत मधल्या पांढऱ्या मोत्यात गोलातल्या सुई बाहेर काढायची आहे. हा मधला पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि आता परत इथे आपल्याला 3 छोटे रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातनं सुई कशी काढायची ते दाखवलेलं आहे, त्यामुळे तुमच्या आता ही फुलाची डिझाईन लक्षात आलीच असेल. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. नंतर ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई परत बाहेर काढायची आहे. आणि परत आता आपल्याला एक कोण राहिलेला आहे, त्याच्यातून आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे सुई बाहेर काढायची. त्याच्याकरता हे 4 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. हे 4 पांढरे मोती, त्याच्याजवळचा एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. एकूण 6 मोत्यातनं. आता हा रंगीत मोती आणि हा पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे पहा. आणि आता इथे आपल्याला परत 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या इकडच्या रंगीत मोती ज्याच्यातनं सुई काढली तो मोती अशी 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर हा एक मोती
त्याच्याजवळचा एक मधला पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढली. आणि आता इथे परत आपण 3 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. अशा प्रकारे आपलं सुंदर असं फूल इथे तयार झालेलं आहे. पहा, ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. आणि हा एक पांढरा मोती, त्याच्याजवळचा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढून आपण इथे आता गाठ पाडून घेऊ. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. हे पहा, सुंदर असं आपलं फूल इथे तयार झालेलं आहे. हे पहा, मोत्यांची सुंदर अशी फुलं. तुम्ही असे फुलं ठेवू शकतात किंवा मग तुम्ही नुसते असे सुद्धा फुलं एका लाईनीत ठेवू शकतात. पहा, हे असे पण ठेवू शकतात किंवा हे असे पण ठेवू शकतात. हे असे ठेवू शकतात, नाही तर मग आपण पहिल्यांदा ठेवले तसेच ठेवू शकतात. हे पहा, सुंदर अशी मोत्याची फुलं आपली इथे तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.